जय शिवराय. क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील भूम या गावात एक पुतळ्याचा वाद निर्माण झालेला आहे. ते पुतळे म्हणजे दोन महापुरुषांचे. तर तिथं दोन महापुरुषांचे पुतळे नाहीत, तर एकाच महापुरुषांचा पुतळा बसवून आणला होता. तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. त्या गावामध्ये एकही पुतळा नव्हता. तर तिथल्या जनतेची, तिथे राहणाऱ्या लोकांची अपेक्षा होती की ते महापुरुषांचे पुतळे हवेत, बाबासाहेबांचाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही. पण इथल्या शासनाने त्यांची म्हणणे ऐकलं, सगळं ऐकलं आणि तिथं पुतळा बसवण्यात आला. तिथलं पुतळे बसवले, पण तिथे पुतळा बसवण्यात आला, पण तेच पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. तिथं बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यात आला नव्हता. तर तिथल्या समाजाची मागणी होती की तिथे दोन्हीही महापुरुषांचे पुतळे बसले पाहिजे. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या गावामध्ये पुतळ्यावरून वाद होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे देखील रयतेसाठी लढले, समता न्याय हक्कासाठी लढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील रयतेसाठी, जनतेसाठी लढले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे संविधानामध्ये रुजवले. पण शोकांतिका वाटते की इथे भारत देशामध्ये आपण त्यांच्या पुतळ्यावर वाद निर्माण करतो, त्यांच्या जातीबद्दल भांडतो. हे महार आहेत, हे दलित आहेत, आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना म्हणतो की हे आमचे नाहीत, हे मराठ्यांचे आहेत, हे त्यांचे आहेत, हे यांचे आहेत. का रे? का आपण महापुरुषांना का जातीमध्ये वाटून घेतो? ज्या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला माणसात आणण्यासाठी एवढं जीवाचं रान केलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून लढले, एवढ्या मनवादी व्यवस्थेसंगती, आणि आपणच त्या महापुरुषांना जातीमध्ये गणतो. प्रत्येक महापुरुषांना आपण जातीमध्ये वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे महापुरुष कुठल्याही जातीचे नव्हते, तर विचाराचे होते. त्या महापुरुषांनी जनतेसाठी स्वराज्य निर्माण केलं. ते महापुरुष जनतेसाठी संविधान लिहिलं, लोकशाही लिहिली. आता महापुरुष कोणत्या जातीचे होते हेही तुम्हाला मी सांगतो. तथागत भगवान गौतम बुद्ध हे क्षत्रिय कुळातले होते, म्हणजे राजा घराण्यातले होते. त्यांना गुरु मानणारे होते संत तुकाराम महाराज, हे ब्राह्मण घराण्यातले होते. संत तुकाराम महाराज, नंतर संत तुकाराम महाराजांना गुरु मानणारे छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते? हे देखील क्षत्रिय होते, म्हणजे राजा घराण्यातले, म्हणजे ब्राह्मणाच्या खालचे. आणि नंतर महात्मा ज्योतिराव फुले, हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुरु कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची जात ही क्षत्रिय, महात्मा फुलेंची जात ही माळी, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जातीच्या खालची जात होती, माळी समाज. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात तर एकदम खालची होती, दलित मानलं जायचं, शूद्र. हे झालं. मग बाबासाहेबांना गुरु मानणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कोण होते? मातंग समाजाचे. मातंग समाजाचे म्हणजे महार, मांग, महार, चांभार, हे मातंग, हे सगळे एकाच लाईनीचे होते. तर ती लाईन होती, बरोबर होती, तरी पण मातंग समाजाला हा सर्वात खाली मांडलं जायचं. आहे का विचार मित्रांनो? एकाची तरी जात जुळते का? नाही जुळते. त्यांनी जात बघून कोणालाच मानलेलं नाहीये. पण आपण काय करतो? जात बघून सगळ्यांना वाटून घेतो. महाराजांना वाटून घेतलंय, महात्मा फुलेंना वाटून घेतलंय, अण्णाभाऊंना वाटून घेतलंय, छत्रपती शिवाजी महाराजांना, प्रत्येक राजा घराण्याला आपण वाटून घेतलंय, प्रत्येक महापुरुषांना वाटून घेतलंय. का असं आपण का करतो मला काही कळत नाही. तिथे महाराजांचा पुतळा बसलाय, ठीक आहे ना, ओके ना, काय हरकत नाही ना. काही काळाने बाबासाहेबांचा देखील पुतळा बसेल ना तिथे. कशाला हा विरोध चाललाय? महाराजांचा पुतळा बसलाय, सगळ्या धर्मांनी एक घेऊन एन्जॉय केला पाहिजे. आणि बाबासाहेबांचा पुतळा बसलाय तर सगळ्या धर्मीयांनी येऊन, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी येऊन उत्सव साजरा केला पाहिजे. कारण बाबासाहेब ही कुठल्या जातीचे नव्हते, त्यांनी देशासाठी काम केलंय. छत्रपती महाराज देखील कुठल्याही जातीचे नव्हते, त्यांनीही देशासाठीच काम केलंय, जनतेसाठीच काम केलंय. जनता म्हणजे ही देशातली नागरिक आहे, ते कुठलीही जात धर्म बघून काम केलेलं नाहीये. महाराजांच्या सैन्यामध्ये त्यांचे वकील, त्यांचे अंगरक्षक हे सगळे मुस्लिम, सगळ्या जाती धर्माचे होते. महार, चांभार, त्यांचे अंगरक्षक, त्यांचे बॉडीगार्ड, त्यांचे लढणारे मावळे सगळे जाती धर्माचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी ब्राह्मणांनी देखील काम केलंय, दलितांनी काम केलंय, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी काम केलंय, मुस्लिम समाजाने देखील काम केले बाबासाहेबांसाठी. असा कुठलाच समाज नाही की महापुरुषांसाठी तो लढला नाही आणि झिजला नाही.
प्रत्येक महापुरुषांसाठी प्रत्येक जाती धर्मातला माणूस होता कार्य करण्यासाठी, कारण त्यांना प्रगती पाहिजे होती. असं नाही की ब्राह्मण हे सगळंच वाईट होते, असं नाही की मराठा हा सगळ्याच वाईट होता, असं नाही की दलित हा सगळ्याच वाईट होता. आपण दलित तर म्हणणार नाही, आपण त्यांना बौद्ध म्हणू, आणि दलितही आहेत. बौद्ध म्हणजे एक धर्म आहे आणि दलित म्हणजे प्रत्येक जाती धर्मातले लोक आहेत, असं ते नाव दिलेलं आहे. आता आपण काय करणार, ते दलित बोलायला देखील मला लाज वाटते. पण आता काय इथल्या राजकीय पक्षांनी नावं दिलीत, हा दलित आहे, हा शूद्र आहे, हा महार आहे. असो, ते राहिलं जा बाजूला, ते आपण नंतर बदलूच. पण ते कधी बदलणार? आपण बदललं तर ते बदलणार. आपणच जाती जातीमध्ये महापुरुषांना वाटून घेतो, जाती जातीमध्ये भांडतो. काय रे, काय अवस्था करून ठेवली ती. त्यामुळे तर महाराष्ट्र आज कोणाच्या हाती चालला आहे? महाराष्ट्रात सोडावं, पूर्ण देश हा कुठे चालला आहे तुम्हाला कळत आहे का? या कशामुळे जातोय? आपण एक नाही, त्याच्यामुळे हा महाराष्ट्र, हा भारत देश जाती धर्मामध्ये वाटला जातोय. एक माणूस एकीमध्ये नाही. प्रत्येकाला आपली जात महान वाटते. नका रे, असं नका करू. प्रत्येक महापुरुष प्रत्येक जातीसाठी लढलेत, प्रत्येक धर्मासाठी लढलेत. धर्मासाठीच नव्हे तर पूर्ण देशासाठी लढले. तर त्यांना फक्त आणि फक्त देशाचे नेते म्हणून बघा, ना की कुठल्या जातीचे. हे म्हणणं माझं मराठा मावळ्यांना देखील आहे आणि बौद्ध जे आंबेडकरवादी आहेत त्यांना देखील आहे, की आपण कुठल्याही जाती धर्माचे लोक नाही आहोत. आपण या भारत देशाचे लोक आहोत. भारत देशाचे लोक म्हणले आपल्या सगळ्या महापुरुषांना मानणं गरजेचं आहे, कारण महापुरुष हे कुठल्याही जातीसाठी लढले नाहीत, तर सगळ्या जाती देशासाठी लढले. देशातील सर्व ज्या जाती धर्म आहेत ना, त्या सगळ्या जाती धर्मासाठी महापुरुष लढले. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही सगळ्या महापुरुषांना एक म्हणा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जाती धर्म नष्ट करा, हे सगळ्यांना माझं सांगणं आहे. प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना, मराठा लोकांना, दलित लोकांना, महार लोकांना आणि बौद्ध लोकांना देखील, आणि देशातील प्रत्येक नागरिकाला एवढंच माझा सांगण्याचा उद्देश होता की सगळ्यांनी एक व्हा, महापुरुषांचे एक विचार एक करा आणि सगळ्यांना एक संगती पकडून चाला. कुठल्याही जातीला धर्माला विरोध करू नका, कारण आपण भारत देशात राहतो. आपण पाकिस्तानात, बांगलादेशात किंवा अमेरिकात कुठे राहत नाही. आपला भारत देश एवढा सुंदर देश आहे ना. आपल्या भारत देशामध्ये एवढे संत होऊन गेलेत, एवढे धर्म होऊन गेलेत, एवढ्या जाती होऊन गेल्यात, पण आपण एक होऊन नाही गेलो. एवढं मात्र चूक झाली आपल्यामध्ये. आपल्यामध्ये सगळी संस्कृती आहे, पण ती संस्कृती आपण स्वतःमध्ये उतरवली नाही. ती स्वतःमध्ये उतरवली कशी प्रकारे? ती जाती धर्म प्रकारे. हा शूद्र, हा महार, हा मातंग, हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, अशा स्वरूपात आपण स्वतःमध्ये उतरवली. तर ही खूप म्हणजे चूक आहे. तर ही चूक दूर करा आणि आपण सगळे एक आहोत, एवढंच माझा सांगायचा उद्देश आहे. तर चला, व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये कळवा. आवड असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक करा नका करू हा तुमचा प्रश्न आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लोकांना कळू द्या की आपण माणूसच हा धर्म आहे माणसाचा, बाकी काही नाही. आपण सगळे महापुरुषांचे वारसदार आहोत, एवढंच माझा सांगण्याचा उद्देश आहे. चला, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला, जय शिवराय, जय भीम, जय भारत, जय संविधान, जय बहुजन. चला, बाय.